मंडळी, मी शंकर सदार। आज व्हिडिओ करण्याचं निमित्त आहे, आपण काल परवापासून बघतोय एक व्हायरल व्हिडिओ आहे शाळेतील मुलींचा। ती व्हिडिओ आहे कर्जत तालुक्यातील खापडे येथील जिल्हा परिषद शाळेतील एका मुलीने व्हिडिओ केला। त्या मुलीनं आपल्या हातातील छत्रीचा माईक घेऊन जे आपल्या रस्त्याची दशा आहे तो व्हिडिओ सर्वत्र आपल्या रस्त्याची जी दशा आहे ती दाखवलेली आहे। खरं तर त्या मुलीवर ही वेळ यायलाच नव्हती पाहिजे, ते काम आहे आमच्यासारख्या पत्रकार लोकांचं, परंतु त्या रस्त्याकडं लोकांची नजर गेलेली नाही। तो रस्ता तसाच पडलेला आहे आणि तो रस्ता एक फार काय मोठा नाही म्हणून एखाद्या कॉन्ट्रॅक्टदारांचं किंवा राजकीय लोकांचं लक्ष जाईल, परंतु त्या शाळकरी मुलींना होणारा त्रास, या त्रासाबद्दल त्या मुलींनी तो व्हिडिओ बनवलेला आहे। परंतु बोलायचं झालं तर आपल्याला हा एका कर्जतपुरतच मर्यादित नाही, महाराष्ट्रभर आपण तशीच अवस्था आहे। आपण सध्या बघू शकतो खडकी सदर या फाट्यावरती मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता झालेला आहे। रस्ता झाला 2019 ते 20 मधलं काम आहे आणि रस्ता होऊन जेमतेम 2 ते 3 वर्ष झाले, परंतु रिसोड तालुक्यातही तीच परिस्थिती आहे जी कर्जतमध्ये आहे ती। फक्त एवढंच फरक आहे की इथे रस्ता झाला, पण रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा झालेला आहे की या रस्त्यावर सध्या मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। आपण पेनबोरी बघू शकतो, पेनबोरी ते मांगुळ हा रस्ता खूप दिवसापासून रखडलेला होता आणि तो रस्ता होण्याची गरज होती। नागरिकांकडे वेळोवेळी मागणी झाली, परंतु रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। याकडे पीडब्ल्यू विभागाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। त्या रस्त्यावरती खूप मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत आणि प्रत्येक वेळी कुणीतरी आवाज उठवावं, कुणीतरी करावं, ही शासन का एवढं आणि शासन एवढं उदासीन का आहे? एखादा अपघात होतो आणि त्या अपघातानंतरच का या सरकारला जाग येते? आपण महाराष्ट्रभरांचा एकंदरीत विचार करू। आपण मुंबई एक्सप्रेसवर तेच झालं, अजून सातारा आपण पुणे कोल्हापूर मार्ग जरी बघितला, कुठल्याही मार्गावर जा, आज महाराष्ट्रभर खड्डेच खड्डे आहे। परंतु या शासनाला, या प्रशासनाला कधी जाग येणार? आणि हेही नवल नाही, कारण हा रस्त्यावर खड्डे का पडतात याचं मुख्य कारण आपल्याला कोल्हापूरमध्ये झालेल्या कंत्राटदाराच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। याच रस्त्यातनं कुणीतरी वाळू काढली, थोडी कुणीतरी सिमेंट काढलं, कुणीतरी डांबर काढलं, सगळ्यांनी डांबर सिमेंट काढल्यानंतर जे काही उरलं त्यातनं कंत्राटदाराने हा रस्ता बनवला आणि हा रस्ता जर बनवला तर हा रस्ता निकृष्ट दर्जाचाच बनणार, थोडं जर काढून घेतलेला असेल तर। आणि काल परवाचीच घटना आपण गडचिरोलीची बघतो, मुख्यमंत्र्याच्या हस्ते 3 वर्षापूर्वी ज्या पुलाचं उद्घाटन झालं 15 ऑगस्टला, स्वातंत्र्य दिना दिवशी ज्या पुलाचं उद्घाटन झालं, थाटामाटात मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं, परंतु काल परवा जो पाऊस झाला आणि या पावसात तो पूल पूर्ण वाहून गेला। यावरनं आपण सध्या जे राज्यात देशात जे काम चाललंय त्या कामाची किती निकृष्ट दर्जाचं काम आहे हे बघितलं तर आपल्याला जाणवतं। ज्या 3 मुली येतं, त्या 3 मुलींना जे करावं लागलं यावरनं तरी शासनाने अजून दखल घ्यायला पाहिजे। त्या मुली